ऑलराईट. सो आपण एपीआयज बघायला बघतोय एक्झॅक्टली काय आणि आपण एक डमी एक्झाम्पल घेतोय. लेट्स से वी आर सेइंग की आपल्याला ड्रायव्हर्स आणि पॅसेंजरची लिस्ट करायची आहे. आणि या एक्झरसाइज थ्रू आपण बघतोय एपीआयज एक्झॅक्टली काय आहे, कसे लिहायचे. आता बॅकएंड करतोय आणि मग बॅकएंडमध्ये आपल्याला आधी ड्रायव्हर्स तयार करायचे. सो आपण एक जनरल फ्लासचा एक स्टँडर्ड कोड घेतला, टिपिकल. आणि लेट्स से आता वी आर नॉट कन्सर्न अबाउट फ्रंट एंड जस्ट येट, वी जस्ट आर कन्सर्न अबाउट द बॅक एंड. मग आपल्या ड्रायव्हर्समध्ये काय काय मेन गोष्टी राहणार आहेत आपल्याला. सो लेट्स से मी ड्रायव्हर, व्हॉट डज ड्रायव्हर हॅव. ड्रायव्हरला आपण म्हणू आयडी असेल, ड्रायव्हरचं नाव असेल, ड्रायव्हरला लायसन्स नंबर ठेवता येईल, बरोबर आहे. मला वाटतं ड्रायव्हरचा फोन नंबर घ्यायला पण पाहिजे आपण. आणि ड्रायव्हरचे अजून काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ड्रायव्हरचा व्हेकल टाईप घेऊ शकतो आपण. ठीक आहे. सो ड्रायव्हर अजून काय तुम्ही, यू कॅन अनम्यूट अँड ऑल्सो से सो दॅट आय कॅन ऑल्सो सी की आय मीन जे माझ्या डोक्यात नाही ते तुम्ही सांगू शकतात. आय एम जस्ट गिव्हिंग सम एक्झाम्पल्स. देन ओके, सो फॉर नाऊ एवढं ठीक आहे. आणि मग मला लक्षात येत आहे की ड्रायव्हरकडे बरोबर कार पण असेल. सो मी म्हणेल की कार पण लागेल. आणि आता आपण आपल्याकडे वन ऑप्शन आहे की इथेच आपण व्हेकल टाईप घेऊ शकतो. दॅट इज अ सिम्पलर हे की एक ड्रायव्हर म्हणेल की माझ्याकडे मारुती कार आहे. पण सपोज एखाद्या ड्रायव्हरकडे 2 कार्स असतील तर देअर कुड बी वन टू मेनी रिलेशनशिप बिटवीन ड्रायव्हर अँड कार. आत्तासाठी आपण एवढंच ठेवूयात, चला ड्रायव्हरच ठेवूयात. मग आता ड्रायव्हरचा क्लास लिहू. सो हे सगळे आपले कॉलम नेम पण झाले आणि क्लासच्या अँगलने हे सगळे अट्रिब्यूट्स पण झाले. ठीक आहे. मग आता क्लास लिहिणार, ड्रायव्हर डीबी मॉडेल टाकतोय कारण आपल्याला क्लास लिहायचा आहे, मग टेबल लिहायचा आहे. सपोज टेबल नसता तर आपण असा क्लास लिहिला असता, आय डी इक्वल टू सेल्फ डॉट आय डी, अशा टाईपचा आपण नॉर्मल क्लास लिहिला असता. सो राईट नॉर्मल. आता मला हे सिंटॅक्स पूर्ण पाठ नाही आहे म्हणून मी डायरेक्ट असाच लिहितोय. सो बघूयात, विदाउट एसक्यूएल केमी. ओके, लेट्स सी. ठीक आहे. हा झाला आपला रेग्युलर क्लास. आणि आता म्हणेल की लेट्स से राईट ड्रायव्हर क्लास फॉर एसक्यूएल केमी. आणि आता आपण हा असा लिहितोय. विल एक्सप्लेन दिस. ओके. आणि रिप्रेझेंटेशन मेथड घेतली, राईट. सो दीज आर द सेम. जर आपण एसक्यूएल केमी नसतं वापरलं आणि टिपिकल जुन्या पद्धतीने कोड लिहिला असता तर हा असा बरोबर आहे, विच इज अ जनरल क्लास. अँड बिकॉज ऑफ दिस इनहेरिटन्स किंवा बिकॉज ऑफ दिस वे ऑफ रायटिंग द कोड, आपण याच आयडीला क्लास बरोबरच टेबलमध्ये पण कन्वर्ट करतोय, हे पण आपण बघितलं. मग आयडीला आपण इंटिजरमध्ये कन्वर्ट करतोय, नेमला आपण 100 कॅरेक्टर्सच्या स्ट्रिंग्समध्ये कन्वर्ट करतोय, लायसन्स नंबरला आपण स्ट्रिंग घेतली आहे 50ची आणि त्याला युनिक कन्स्ट्रेंट टाकलाय की डेटाबेसमध्ये पण डबल नको यायला लायसन्स नंबर. फोन नंबर should be string, vehicle type should be string, right. So I'll delete this, I'll comment this for now. So one and the same thing. So we have this driver model, let's call this driver. बरं, आता वी आर इंटरेस्टेड इन इन्सर्शन ऑफ द ड्रायव्हर आणि लिस्टिंग ऑल्सो ड्रायव्हर. सो आता लेट्स से आपल्याला ड्रायव्हर्स आधी लिस्ट करायचे आहेत कोणकोणते. सो एपीआय राऊट फॉर ड्रायव्हर लिस्टिंग. एपीआय ड्रायव्हर्स सगळे मेथड गेट घेतली आपण बिकॉज वी वॉन्ट टू गेट ड्रायव्हर डॉट क्वेरी डॉट ऑल. त्याने लिस्टमध्ये टाकून अपेंड करून रिटर्न दिलेले आहेत, विच इज फाईन. येस मनीष, दिस इज वन वे टू राईट विच इज ऑल्सो फाईन. आणि दुसरा लिहू गेट सिंगल ड्रायव्हर बाय आय डी. ठीक आहे. आणि तिसरा एक घेऊ, पोस्ट राऊट
हां ठीक आहे, टू ॲड ड्रायव्हर. सो आपण आता 3 API लिहितोय. ओके, सो पहिल्यामध्ये बघू काय केलंय आपण. इथे डेटाबेस म्हणून ड्रायव्हर डॉट क्वेरी डॉट ऑल केले, सगळे ड्रायव्हर्स मिळाले. आपण एक एम्प्टी लिस्ट केली आणि त्या एम्प्टी लिस्टमध्ये आपण सिंगल ड्रायव्हर घेतला, त्या लिस्टमधला प्रत्येक ड्रायव्हर घेतला फॉर लूपमधून आणि त्या लिस्टला पाठवला आणि ती लिस्ट रिटर्न करतोय आपण. दिस इज वन वे टू राईट. आपण आधी नॉर्मल काय घेतलंय ते बघूयात. सो जर बुकला इथे घेतलंय आणि त्याने इथे घेतलंय फॉर लूप, म्हणजे हे जे शॉर्टमध्ये केलंय आणि हे डिक्शनरीमध्ये टाकलंय याच्याऐवजी असा कोड लिहिला, विच इज ओके, विच इज ऑल राईट. इट डझंट हॅव एनी प्रॉब्लेम ॲज सच. जेसनिफाय घेतलाय आणि इथे आपण टाकू स्टेटस कोड 200. मग सिंगल ड्रायव्हरला आपल्याला माहिती आहे की सिंगल ड्रायव्हरला आपल्याला API मध्ये पाठवावं लागेल. सो ड्रायव्हर बरोबर आपण ID पाठवला, सिंगल गेट करायचा आहे. मग मी क्वेरी गेट केलं, आपल्याला एक ड्रायव्हर मिळाला. जर ड्रायव्हर नसेल तर आपण रिटर्न एरर देतोय की ड्रायव्हर नॉट फाउंड. आणि जर मिळाला तर आपण त्याला ड्रायव्हरचा ID, ड्रायव्हरचा नेम, ड्रायव्हरचा लायसन्स नेम वगैरे वगैरे सगळं पाठवतोय. आणि आता तिसरा राऊट आहे आपला API ड्रायव्हर्स, आणि हा पण API ड्रायव्हर्सच आहे. पण इथे मेथड गेट आहे आणि इथे पोस्ट आहे, म्हणजे हा राऊट फक्त पोस्ट रिक्वेस्ट असेल तरच ऍक्सेप्ट करतोय. मग तिथे आपण म्हटलं ऍड ड्रायव्हर फंक्शन नेम आपण काही देऊ शकतो. मग आपण आता फ्रंट एंड कडून येणारा डेटा घेतला गेट जेसनने, कारण डेटा जेव्हा APIsच्या केसमध्ये वेन यू आर ऍक्सेप्टिंग एनी डेटा यू आर ऍक्सेप्टिंग इट इन जेसन फॉर्मॅट ओनली. सो वी आर गेटिंग दॅट जेसन. आणि हे रिक्वेस्ट फ्लास्कची रिक्वेस्ट आहे. आणि जे एकदम पहिल्यांदा आपण केलं होतं API बघायला ते पायथनचं रिक्वेस्ट विथ एस होतं. सो देर इज अ सम डिफरन्स इन दॅट. सो दॅट्स अ डिफरंट पॅकेज, दिस अ डिफरंट पॅकेज, दिस इज द फ्लास्क पॅकेज. सो डेटा मिळाला आणि त्या डेटामधून तो डिक्शनरी आहे, जेसन आहे, जेसन इज अ डिक्शनरी. त्या डिक्शनरीमधून की व्हॅल्यू पेअर आहे, तर मी की घेतली, त्या कीवरून व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट केली. की झाली नेम, व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट केली अशी, ती स्टोअर केली याच्यामध्ये, त्याचा क्लासच्या याच्यात टाकला. सो हा ऑब्जेक्ट बनला. तो ड्रायव्हरच्या आतमध्ये नेम इक्वल टू जो फ्रंट एंड कडून आलाय तो, लायसन्स नंबर इक्वल टू जो फ्रंट एंड कडून आलाय तो. आणि मग आपण डेटाबेसमध्ये ऍड करतोय आणि कमिट करतोय. सो आपण आता API लिहिलाय आणि लेट्स टेस्ट इट. सो देन आय विल रन दिस. मी आधीच स्टॉप करेल माझा. सो 1 सेकंड. इथे पायथन चालू असेल तर थांबवूयात. ओके, सो पायथन पार्ट 4 /test.py तो रन झालाय. टेबल आला असेल तिकडे. सो Ctrl+Shift+O, हे ग्रेटर दॅनचा सिम्बॉल, ओपन डेटाबेस, आणि नाव काय दिलं होतं टेबलचं आपण, test.db. तो test.db इन्स्टन्समध्ये बघूयात. तयार नाही झालाय हा. SQLite test.db. बरं, सो सिंटॅक्समध्ये काही चूक आहे का बघूयात आपण. इथे SQLite //a test.db आहे, बरोबर आहे. ओके, सो लेट्स स्टॉप इट अगेन. Ctrl+Shift+O, test.db मिळाला नाही आहे. ठीक आहे. DB SQL केमी ॲप बरोबर आहे, एवढा फ्लास्क हे बरोबर आहे. ओके, हां, ॲप कॉन्टेक्स्ट घ्यायचा राहिला का मला वाटतं. initdb. तो हे कॉपी करतो आणि इथे डायरेक्ट टाकतो आत्तासाठी. ठीक आहे. सो मेनमध्ये आलो, DB क्रिएट कर आणि मग रन कर ॲप. ओके, सो रन. ओके, आता लेट्स डू, हा आपण क्लोज करू. Ctrl+Shift+O किंवा P, ओपन डेटाबेस test.db. ओके, सो यू कॅन सी माय थॉट प्रोसेस. पहिल्यांदा मी बघितलं डेटाबेस आहे का नव्हता, मग वी जस्ट ट्राय टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. मग आय वॉज नॉट कन्सर्न विथ API ॲट दॅट मोमेंट. आय वॉज ओनली कन्सर्न की बाबा डेटाबेस का नाही दिसत आहे.
सो देन आय फाउंड आउट ठीक आहे कोड कम्पेअर करून हा पार्ट नव्हता. ओके, सो आता हा बाय डिफॉल्ट वी नो दॅट इट्स अन एम्प्टी टेबल बिकॉज वी डोंट हॅव एनिथिंग ॲज सच. मग लेट्स ट्राय टू इन्सर्ट द कोड नाव. सो आता अगेन आय हॅव नॉट मेमोराइज्ड एक्झॅक्टली काय त्याचा सिंटॅक्स आहे. सो कर्लचा सिंटॅक्स आहे. सो मी आता इथेच कमेंटमध्ये टेंटेटिव्हली इथे टाकतो curl request to post use post route for adding driver आणि let it complete it. हां ठीक आहे. आत्तासाठी मे बी टू मेक थिंग्स सिम्पल फॉर यू आपण पोस्टमन वापरू. सो मी पोस्टमन डाउनलोड करतो आता. माझ्याकडे आहे का पोस्टमन? नाही, आय थिंक दिस इज इंटरनेट. हॅव यू डाउनलोडेड पोस्टमन, एनी ऑफ यू? तो विंडोज 64 आपण पोस्टमन डाउनलोड करतोय. सो लेट्स से सिलेबस रोडमॅप पोस्टमन. So I am showing the driver example, but you have to complete this example. जिथे तुम्ही ऑथर टाकतायत याच्यामध्ये. आणि तो थोडासा ट्रिकी आहे कारण ऑथर आपला ऑलरेडी आहे. सो यू हॅव टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स दॅट यू विल कम अलॉंग इन दॅट. अँड दॅट्स इम्पॉर्टंट दॅट यू सॉल्व दोज प्रॉब्लेम्स बिकॉज दॅट डेव्हलप्स युअर प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. बट आय विल जस्ट गिव्ह यू हिंट इज दिस दॅट तुम्ही जेव्हा बुक आणि ऑथर नावाचा नवीन टेबल बनवाल तेव्हा इथे ऑलरेडी ऑथर आहे आपल्याकडे आणि तुमचा इथे पण एक नवीन ऑथर बनेल, असा क्लास ऑथर असा बनेल तुमचा. सो थोडंसं रिपिटेशन होऊ शकतं. सो यू मे हॅव टू डिलीट समथिंग. तर तुम्ही जसं ते सॉल्व्ह कराल तसं तुम्हाला कळेल की कोणतं डिलीट करायचं आहे. सो यू कॅन कमेंट दिस ऑथर आणि मग त्याच्या जे काही डिपेंडन्सी असतील ते कमेंट करू शकतात वगैरे. आय एम शोईंग यू अनदर एक्झाम्पल जस्ट टू हायलाइट ऑन द API part. Okay, so instead of curl I am showing you through the postman, so it's easier to understand. आणि मग तुम्ही सेम गोष्ट कर्ल मध्ये करू शकता. तो पोस्टमन डाउनलोड केलाय आपण, पोस्टमन रन करूयात. आणि कंटिन्यू विदाउट अकाउंट फॉर नाव. Open lightweight API. Without an account, you can use lightweight API client to send requests and view responses, but that will be all. ठीक आहे, मला वाटतं आत्तासाठी चालून जाईल. सो ओपन लाईटवेट केलं. ठीक आहे, आणि आता बघूयात आपण आपला API कसा आहे. लोकलहोस्ट 5000 तर हे आहेच, आपल्याला माहिती आहे की ते तो आपला राऊट आहे कारण आपल्या कम्प्युटरवर 5000 नावाच्या पोर्टवर तो चालतोय. आणि लोकलहोस्ट म्हणजेच 127.0.0.1. सो 127.0.0.1:5000/drivers जर केले आणि गेट रिक्वेस्ट असेल तर मला एरर नको यायला. सो आय विल सेंड इट आणि नॉट फाउंड. ओके, आवाज येतोय आणि स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? अनम्यूट करून सांगा कारण लाईट गेल्याचं माझा एक्स्ट्रा मॉनिटर बंद झालाय. सो आय वोंट बी एबल टू सी युअर रिॲक्शन. हां ओके ठीक आहे, राईट. ओके, सो नॉट फाउंड म्हणतोय तो /drivers. सो लेट जस्ट चेक वन्स की व्हॉट इज हॅपनिंग. मग आता या पॉईंटला मी अजून एक दुसरी कमांड देईल. सो मी बघेल की पिंग 127.0.0.1:5000. आता हे चालू आहे का? पिंग एवढंच बघतो. सो पिंग येतोय आणि फायदा. ओके, मला वाटतं सर्व्हर डाऊन आहे का मग आपलं, बघूयात एक मिनिट. सो आपण गेलो परत VS कोडमध्ये, इथे आलो, एकदा स्टॉप करतो आणि पायथन पार्ट 4 test.py आणि असं क्लिक करून बघूयात काय होतंय. 404. हां, आपला इंडेक्स राऊट तर नाहीच आहे आपल्याकडे, आपण डायरेक्ट API/driver घेतला. हां, सो याचा अर्थ
हे नाही चालणार, पण /API/driver चालायला पाहिजे. ठीक आहे, आता तो अशी रिक्वेस्ट घेत नाहीये, सो विल इग्नोर पिंग. पण API/driver जर मी टाकला तर ऍटलिस्ट एरर नको यायला. ठीक आहे, आता नॉट फाउंड म्हणतोय बिकॉज इट इज ऍक्च्युअली नॉट रिटर्निंग एनिथिंग. मग API/driver आपला ड्रायव्हर्स होता. ओके, सो आता ड्रायव्हर्स दिला, काहीतरी आलं, सो एरर नाहीये. सो आय नो दॅट नाव आय एम ऑन द राईट पाथ. मी कॉपी करेल आणि इथे देऊ आपण API/drivers. आणि आता इथे ड्रायव्हर्स मिळतंय, सो सेम मिळतंय. बट इथे आपण काही गोष्टी एक्स्ट्रा बघू शकतो. आता डेटाबेसमध्ये डेटा नाही आहे, सो इट इज शोईंग लाईक दॅट. देन आय वॉन्ट टू चेक, आय वॉन्ट टू इन्सर्ट डेटा नाव. आणि आपण कोड लिहिलेला पण आहे इथे पोस्ट करण्यासाठी. आणि इट्स अ गुड स्टेप इफ यू आर रायटिंग कोड लेट्स से फ्रॉम स्क्रॅच म्हणा किंवा समजून घेताय, तर इट्स गुड टू पुट प्रिंट स्टेटमेंट्स. सो आय विल डू प्रिंट इनसाइड पोस्ट राऊट. आणि मग सॅनिटीसाठी एक्स्ट्रा एक रिकामा प्रिंट टाकेल. आणि इथे म्हणेल प्रिंट डेटा रिसिव्ड फ्रॉम फ्रंट एंड आणि प्रिंट डेटा. आणि मग तो ऍड करेल. ठीक आहे, सो हे आपण ठेवूया तिथे. आणि लेट्स ट्राय टू इन्सर्ट डेटा. मग मी बॉडीमध्ये येईल. सो आता मला डेटा इन्सर्ट करायचा आहे, सो आपण इथे पोस्ट टाकणार. आणि लेट्स चेक की इथे ऍड कसा करायचा. सो पॅरामीटर्समध्ये की व्हॅल्यू आय थिंक इट्स बॉडीमध्ये आपण डेटा टाकतो. सो बॉडीमध्ये लेट्स से इफ आय डू रॉ फॉर्म डेटा, राईट. सो आपण आधी मी बघेल की कोणता नलेबल अलाउड आहे. सो नलेबल फॉल्स फोन नंबर हे सगळ्यात टाकायचेच आहेत, मॅन्डेटरी आहे असं म्हणतोय तो. नलेबल फॉल्स म्हणजे हे सगळे मॅन्डेटरी आहेत, ID, नेम, लायसन्स नंबर. बरं, सो मग मी इथे ID लिहिल. आता मला इतका वेळ नाही घालवायचा आहे. सो व्हॉट आय वुड हॅव डन टू सेव्ह माय ओन टाइम इनिशियली टेस्टिंगमध्ये, कारण यु नो वी डोंट वॉन्ट टू स्पेंड लॉट ऑफ टाइम. सो व्हॉट आय विल डू इज की मी इथे ट्रू करेल सगळ्यांना. नलेबल ट्रू म्हणजे तू रिकामा असला तरी चालेल. आणि इथे पण ऍड करतो फक्त नलेबल ट्रू आणि युनिक ट्रू इज अ इंटरेस्टिंग केस. तर काय होतं एक्झॅक्टली जर युनिक ट्रू आहे, कारण जर 2 एंट्रीज रिकाम्या असतील तर मग दॅट वुड बी कॉन्फ्लिक्टिंग, कारण युनिक नाही होणार मग रिकामी एंट्री. सो दिस आय नीड टू चेक की एक्झॅक्टली काय होतंय. सो मी आत्तासाठी युनिक पण काढून टाकेल याचा. सो मी कमेंट करेल आणि युनिकही काढून टाकेल आणि सेव्ह करेल. आणि मला माहिती आहे आता डेटाबेस रिफ्रेश करावं लागेल, सॉरी डिलीट करावं लागेल. सो इन्स्टन्समधून TestDB डिलीट करेल बिकॉज आय वॉन्ट टू सेव्ह टाइम इन टेस्टिंग द कोड. ओके, सो मला वाटतं हा स्टॉप करावा लागेल. कॅन्सल, स्टॉप, डिलीट, येस. आणि आता मी मुद्दामून कमेंट केलाय बिकॉज लेटर ऑन आय वॉन्ट इट, आणि आय वॉन्ट इट टू बी युनिक, म्हणून मी मुद्दामून कमेंट केला, नवीन लाईन मध्ये टाकला. आणि हा मी फुल कमेंट केला असता तर मला इथे चेंज करावा लागला असता, मला इथे चेंज करावा लागला असता, मला इथे चेंज करावा लागला असता. सो माय ब्रेन हॅज ऑलरेडी रजिस्टर्ड दॅट इट हॅज टू मेक मेनी चेंजेस इफ आय जस्ट कमेंट ऑल these 4 tables now, or 4 columns now. So I kept it. I said nullable equal true, that's easiest for me. आणि लायसन्सला काढायचं नाहीये म्हणून मग तो नवीन घेऊन हे केला. सो इट जस्ट फास्टर. नाव रन दिस अँड नाव आय एम फ्री टू नॉट एंटर 4 things over here in the postman. I can just add 1 or 2 things and see if it works. सो मी इथे म्हणेल आयडी पास नाही करा तर ऑटो इन्क्रीमेंट होतो. सो मी आयडीला प्रायमरी की ट्रू आहे, सो मी आयडी पण नाही टाकणार. सो फर्स्ट टेस्टिंग मी फक्त नेम टाकून बघेल, नेम, आणि बघूयात काय होतं का नाही. जर झालं तर मग पुढे टाकता येईल दुसरं. सो मी म्हणतो ड्रायव्हर मध्ये नेम मानस आणि API ड्रायव्हर्स पोस्ट राऊट सेंड 415 unsupported media type did not attempt to load JSON data because request content type was not application JSON. हा, सो मग इथे हे वन टाइम सेटिंग मला वाटतं लागतं. आय थिंक हेडर्स मध्ये कॉन्टेंट टाईप
आणि इथे बघा, इथे तो देतोच आहे आपल्याला कॉन्टेंट टाईप डायरेक्ट. सो आपण रिक्वेस्ट तर करतोय याला, पोस्ट रिक्वेस्ट करतोय, राऊट देतोय, बॉडी पण लिहितोय, पण आपण त्याला हेडर नाही पाठवलंय आणि ब्राउझरला एपीआयला हेडर लागतं. सो आपण म्हणतोय कॉन्टेंट टाईप आणि हे ते मॅन्युअली टाकावं लागेल अप्लिकेशन जेसन. आणि मग आता तो एवढं वाचून मला नाही कळलं ते की काय असेल. मला जेव्हा तो हे म्हटला कॉन्टेंट टाईप, जेव्हा शब्द बघितला तेव्हा माझ्या डोक्यात लगेच ट्यूब भेटली की अरे हां, कॉन्टेंट टाईप टाकावं लागेल कुठेतरी. सो यू हॅव टू काइंड ऑफ गो थ्रू डिफरंट वर्ड्स इन द एरर, नॉट जस्ट लाईक की मला हे नाही कळलं तर मग मी बघतच नाहीये. यू हॅव टू गो थ्रू डिफरंट, आणि जे क्लिक होतंय यू स्टार्ट फ्रॉम देअर. मग सेंड, आणि अगेन 415 म्हणतोय ॲप्लिकेशन जेसन कॉन्टेंट टाईप इक्वल टू. सो आता या पॉइंटला कॉन्टेंट टाईप त्याच्या त्याने हिडन घेतलेत का? एक मिनिट थांबा. हाईड ऑटो जनरेटेड केलेत त्याने. सो लेट्स जस्ट से ऑथरायझेशन मध्ये नाहीये, पॅराम्स मध्ये नाहीये. आय थिंक इट हॅज टू बी हेडर्स ओनली. सो हे सगळे काढू आपण. कॉन्टेंट टाईप त्याने पण दिला होता, बट आणि गो टू बॉडी म्हणतोय तो, ठीक आहे. तो आपण हा एकच ठेवला कॉन्टेंट टाईप ॲप्लिकेशन जेसन, एकदा परत सबमिट केलं. ओके, सो काहीतरी झालं आता, आणि तो म्हणतो फेल टू डिकोड जेसन ऑब्जेक्ट एक्सपेक्टिंग व्हॅल्यू 1 बॅड रिक्वेस्ट. ओके, सो आता या पॉइंटला वी हॅव टू प्ले अराउंड लिटल बिट. तर 400 बॅड रिक्वेस्ट म्हणजे लेट्स सी की आपला कोड चुकीचा पाठवलाय का, नेम इथे पाठवलंय. बरं, इथे आलाय का बघूयात कमीत कमी. तो इथे 400 आलाय, याचा अर्थ तो इनसाइड पोस्ट नाही आलाय मात्र अजून. सो एकदा हे स्टॉप करूयात, CLS, आणि परत रन करू. एकदा जस्ट सेंड म्हणू, आणि ऑफकोर्स बॅड रिक्वेस्ट, आणि इथे त्याने दिलं बॅड रिक्वेस्ट. सो समथिंग इज रॉंग. मेथड्स इक्वल टू पोस्ट 127.0.0.1 5000 API ड्रायव्हर्स. बॉडीमध्ये आपण नेम घेतोय, TB नलेबल फॉल्स. बरोबर, सो नेम मॅन्डेटरी आहे, आणि की टाकतोय. सो दिस लुक्स करेक्ट. ओके, सो नाव आय एम नॉट शुअर की पॅरामीटरमध्ये बॉडी घ्यायची आहे की पॅरामीटरमध्ये घ्यायचं आहे की बॉडीमध्ये घ्यायचं आहे. सो मी पॅरामीटरमध्ये लिहितो आणि मग मी जीपीटीला विचारतो जर हे नाही झालं तर. सो मी इथे नेम लिहितो पॅरामीटरमध्ये, आणि इथे लिहितो मानस. एकदा आपल्याला कळलं की कसं वापरायचं आहे पोस्टमन, देन इट इज नो प्रॉब्लेम, देन विल जस्ट रिपीट इट. ठीक आहे, इथे पण नाही आहे. सो आय विल टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. आणि आता तरी मी त्याच चॅटमध्ये जातो. ठीक आहे, चॅट पोस्टमनची हे दाखवू, आणि बॉडी दाखवू. आत्तासाठी बॉडी पण पाठवतो. फुल स्क्रीनशॉट घेऊयात, आणि कोडचा स्क्रीनशॉट घेऊ. तो याला छोटं करतो मी. आणि then I'll take a screenshot of this because I want to tell it की क्लास ड्रायव्हर आहे आणि हा पोस्ट राऊट बघतोय. तो एका स्क्रीनशॉटमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आलाय. युझिंग फ्लास्क, ट्राईंग टू यूज पोस्टमन, नॉट शुअर हाऊ टू पास दी डेटा, चेक, टेल हाऊ टू कॉल API इन पोस्टमन.
You are very close. Once you line it up in Flask, request.getJSON, your Flask route does this, which means, but in Postman you are sending name params. Okay, parameters ne चालणार for or form body returns none. So it is saying correct way to call is headers मध्ये application/json. Postman usually sets it automatically. बॉडी मध्ये असं टाकायचं आहे तो म्हणतोय. ओके, व्हॉट नॉट टू डू. ओके, सो तो म्हणतोय की फॉर्म डेटामध्ये नका टाकू, याच्यात नका टाकू, विच इज करेक्ट. सो पॅराम्स मध्ये नाहीच टाकायचं आहे. सो आय इग्नोर दिस, आय जस्ट डिलीट इट. हेडर्स बाय डिफॉल्ट तो घेतो ते शक्यतो बरोबरच असतं. लेट्स कीप इट. आणि मग तो म्हणतोय रॉ, तर आपण रॉ घेऊन बघूयात मग आता असा. ठीक आहे, सो रॉ मध्ये फक्त नेम पास करून बघू मग, आणि मग त्याला ग्रील करू की ते का नाही झालं, आणि लेट्स सेंड इट. अगेन वी गॉट द सेम एरर. सो ओके, आय थिंक हा कॉमा नको, सो कॉमा काढला, सेंड. नाही, स्टील द सेम एरर. सो added body in raw like this, and also check if application JSON is set correctly. आणि हेडर्स मध्ये जाऊ. ओके, मीनवाईल कोडमध्ये येऊयात, एकदा कोडमध्ये बघूयात की काही आलं होतं का. नाही. ओके, so what you are sending name Manas, this is not JSON by itself. आणि मग त्याला कर्ली ब्रॅकेट घेतोय तो, because your body is invalid JSON, Flask fails. That's fine. Okay, you already did this correctly. बरं, सो तो म्हणतोय की कर्ली ब्रॅकेट नाही टाकल्यात, पण त्या आपण टाकल्या आहेत तिथे. Curly brackets are mandatory. Let's just show it one more time. This is curly bracket. So curly brackets are passed already. आता हे मी इथे ऑलरेडी फिक्स करतोय म्हणून तुम्हाला जेव्हा आपण फिक्स करू तेव्हा तुम्हाला हा एरर नाही येणार. सो यू प्रॉब्ली वोंट हॅव टू स्पेंड दिस मच टाइम. But in case you do, this is how we'll go about it. Make sure Postman is actually sending JSON. So in Postman body raw, on the top pick JSON. Okay, yeah, pick JSON हे already आहे. On the right drop down pick. Now go to headers and confirm there is a header. So headers मध्ये म्हणतोय की content type application, content hyphen type. But sometimes Postman also sends conflicting header, पण आपलं application /JSON ने बरोबर आहे. In search only one and application JSON. Your Flask code is likely using request.json. बरं, सो ह्याने हे 3 प्रिंट स्टेटमेंट्स दिले, तिन्ही रन करून बघू आता आपण. तर तो काय म्हणतोय, कॉन्टेंट रिक्वेस्ट, कॉन्टेंट टाइप, रिक्वेस्ट डेटा, रिक्वेस्ट गेट डेटा, तिन्ही प्रिंट करा. सो लेट्स डू दॅट नाउ. सो इनसाइड दिस लेट्स प्रिंट ऑल ऑफ दिस. Control J. I don't think, कारण आपला प्रिंट इनसाइड पोस्ट तरी आला असता, सो तो नाही आला याचा अर्थ. ओके, सो API/drivers methods post API/drivers header body name मानस, आणि आपण बघतोय की ओके, एकदा Ctrl+Shift+P, ओपन डेटाबेस आणि test.db, राईट. सो test.db, रिफ्रेश, रन. ठीक आहे, एंट्री तर नाहीच आहे आपली, राईट. अँड लेट्स सेंड वन्स, आणि 400 मिळाले. ओके, आपल्याला इथे मिळत आहे कॉन्टेंट टाईप अप्लिकेशन, रॉ डेटा बी आणि रॉ टेक्स्ट इनसाइड पोस्ट राऊट, एवढं मिळत आहे आपल्याला. आणि मग प्रिंट आणि गेट जेसन. ओके, सो गेट जेसनच्या इथे एरर आहे, राईट. सो समहाव आपण डेटा बरोबर सेंड नाही करत आहे. सो आय विल पास दिस आउटपुट नाव.
टू द ChatGPT and see की कुठे इश्यू येतोय. That output nails it, right? So Flask is fine. Postman is sending empty body. So you are editing the body but not activating it. Click body, click raw, paste JSON again. Because it's saved update properly. Click body, click raw, paste JSON again. You are not sending none. Turn off binary or other body. Okay, disable content length. Is this the right way to send JSON data though for post routes? ऑल राईट. तो हा कॉपी करू. तो म्हणतोय बॉडीवर क्लिक करा, रॉवर क्लिक करा, लेट्स पेस्ट वन मोर टाइम, सेंड. हा रिस्पॉन्स आहे. सो वी हॅव हेडर राईट, ऑथरायझेशनची गरज नाही, हे नाही आहे, ठीक आहे. सेटिंग्स बघूयात काय. आय थिंक सेटिंग्स आर राईट. पेस्ट बॉडी, बायनरी ऑफ आहे, ब्युटिफाय. Sir, in headers, we have to check all the boxes. Don't you think? It's not necessary. I think it's fine. But we can just check. So I'll pass entire code now. So entire code, this is the entire code. And as you can see from Postman screenshot, the raw data is pasted properly and binary is not selected. Still get underscore JSON is giving error. So we want to ensure that the curl request or the API request is actually whatever data it is passing is being passed as a JSON data is what we want to ensure. So it is saying that content time raw data B. So Flask isn't failing to pass JSON. It's not receiving any request body at all. बरोबर. सो आपला प्रश्न हा आहे की पोस्टमन मधून रिक्वेस्ट बॉडी कशी पास होते. and in your latest postman screenshot your JSON is valid wrapped in but you are still only sending name. पण हे रिक्वायर्ड नव्हते आपले. बरं ठीक आहे चला. सो आय विल टेक अ बेट नाव अँड आय विल कॉपी द एंटायर JSON ब्लॉक. ठीक आहे, बघूयात आता चारही करून. सो लेट जस्ट कॉपी पेस्ट अँड लेट सेंड. राईट. सो दिस इज क्लिअरली नॉट द इश्यू नेसेसरीली. आणि आउटपुटमध्ये काय आलं आहे आता. आउटपुटमध्ये पण तिथेच आलो. राईट. सो जरी त्यांनी म्हटलं आहे तरी पण दिस इज नॉट द एरर की आपण कमी टाकलेत. दॅट इज नॉट द एरर. While your code requires 4, you are not even reaching that because the body is empty. 2 tracks. Prove Postman is an intent setting. Harden your Flask route. So in both endpoint, then try this exact URL, bypass Postman. All right. So आता कर्लने करून बघूया. ठीक आहे. तो कर्लने आपल्याला रिक्वेस्ट मिळाली आहे. पोस्ट API ड्रायव्हर्स, कॉन्टेंट टाईप ॲप्लिकेशन JSON आणि आहे. दिस ऑल्सो वी सॉ की बराच इश्यू आपल्याला आला होता. बट लेट्स ट्राय वन मोर टाइम नाव. मी आधी इथे ट्राय करतो. बरं. सो देन वी सॉ की आपल्याला नोटपॅडमध्येच करायचं आहे. सो नोटपॅड ओपन करू. इथे बाकीचा डेटा काढू असा आणि एका लाईनवर घेऊ. टाइप ओके, कॉपी and paste. Connection close. 400 bad request. Okay, so I think we can pass this. If this works, Flask is correct. आपला ते वर्क नाही झालं याचा तर Flask is wrong. Okay, so one thing, let me just see
की गेट जेसनला आपण फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि इथे काय आहे पोस्टला टू क्रिएट बुक. गेट जेसन बरोबर आहे राईट. सो दॅट वॉज करेक्ट. रिक्वेस्ट डॉट डेटा आणि रॉ डेटा लेट्स सी की आपल्याला रॉ डेटा काय मिळाला. सो रॉ डेटा आपल्याला बी मिळाला. सो येस, सो इट इज सम we are not passing data correctly in our request. That is the problem. All right, so using curl I got this. Screenshot पाठव. Perfect. The curl proves it's not the postman issue. You are sending JSON, but Flask is still throwing failed. Okay. Use single quotes around the JSON. आणि सिंगल कोट नाही चालत. फिक्स द डबल कोट्स. दॅट शुड वर्क इफ यू आर युझिंग पॉवरशेल. बेटर सिंटॅक्स. बरं, आता काल आपण ऑलरेडी टेस्ट केलं होतं की विंडोजला सिंगल कोट्स न करता हा कोड देऊन चालतो. सो लास्टली वी विल ट्राय दिस नाव ऑन विंडोज. सो हा असाच ठेवूयात. अँड कॉपी CMD अँड पेस्ट. driver added successfully, right? So finally this did work. आणि इथे सांगू की this worked. So I'll say this worked, but now help me find the root cause, and it will and help me fix the issue in with Postman. Okay, Windows escape curl works. Flask route is correct. Postman is sending empty request body. Your log showed request data equal to B. Root cause, Postman isn't really sending body UC, body mode equal to none. And can show JSON but request that gets sent. Okay, so let me just try this, that instead of raw, let's say form data नाही चालणार आपल्या. बरं, एक नाही, right? So we have to pass form. आणि इथे नेम. ऑल राईट, सो लेट जस्ट डू दिस. इथेच आपण लिहू नेम कोलन XYZ अँड सेंड. नाही, आणि सगळ्यात लास्टला काय लॉग आलाय बघूयात. तो रॉ डेटा बीच आलाय. आणि जेव्हा आपलं वर्क झालं होतं तेव्हाचा आउटपुट बघूयात आपण. तर तेव्हा आपल्याला रॉ डेटा बी मिळाला, कॉन्टेंट टाईम ॲप्लिकेशन जेसन, आणि सगळा डेटा बरोबर मिळाला. डेटा रिसिव्ड फ्रॉम फ्रंट एंड हे जे होतं ते प्रिंट डेटा, आणि प्रिंट डेटा केल्यावर ॲक्च्युअल डेटा मिळाला, राईट. आणि इथे काय मिळालं आपल्याला, ॲप्लिकेशन जेसन मिळालंय का. सो इथे पण ॲप्लिकेशन जेसन मिळालंय, रॉ डेटा बी मिळालाय, पण रॉ टेक्स्ट काहीच नाही मिळाला. ओके. Go to header, search for only one, fix rules, delete any other manually added, right? ते आपले आहेतच already. Don't add content type manually, let Postman do it. Best practices, body raw, drop down JSON. Okay, so let's do one last time and then we'll continue with only the curl right now. आणि मग मी हा सेपरेटली फिक्स करायचा प्रयत्न करतो. So प्लस नाही, ओके, हा प्लस नाही करू देते इथे. तो सगळंच घालवूयात आपण. डिलीट करू. इथे डिलिशनचा ऑप्शन आहे का. ओके, सगळे डिलीट करू 1 सेकंडसाठी. आपण काढू. न्यूमध्ये जातो अँड क्लोज दिस टॅब. डिस्कार्ड चेंजेस. पोस्ट 127:0:0:1/API/drivers हेडर्स. आता डिफॉल्ट ठेवू. कंटेंट टाईपच नाही टाकला याने इथे.
डिफॉल्ट घेताना. सो लेट्स हॅव कॉन्टेंट टाईप आणि इथे अप्लिकेशन स्लॅश जेसॉन. ओके. बॉडी रॉ मध्ये बाय डिफॉल्ट जेसन. दॅट इज करेक्ट. कर्ली ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड नेम कोलन ABC. या ID आपण तेव्हा नव्हता टाकला, झाला होता. सो इट्स नॉट अबाउट ID ॲज सच. ओके. अँड देन हिट सेंड. कुड नॉट सेंड रिक्वेस्ट. 5000 ने टाकला. सो 5000 127.0.0. सॉरी, माय बॅड. 127.0.0.1 5000 सेंड. ओके. आय थिंक फायनली इट वर्कड. आय डोंट नो. रिस्पॉन्स काही दिसतोय का इथे? रॉ की एरर. हां. सो आता तो म्हणतोय की लायसन्स नंबर नाही आहे. सो ॲटलिस्ट आता वर्क झालं. सो आय डोंट नो की आधी का नाही झालं. मे बी सगळं डिलीट करून नवीन याच्यावर केलं तर ॲटलिस्ट इट वर्क टू सम एक्सटेंट. अँड इफ वी कम टू अवर कोड, आता आपल्याला दिसायला पाहिजे इथे जो डेटा मिळाला आहे तो. ठीक आहे. इथे मिळतोय रॉ टेक्स्ट मिळतोय आपल्याला आणि रॉ डेटा मिळतोय काहीतरी. आणि मग तो इथे पुढे आला आणि त्याला हे नाही मिळालं आता. सो हे एम्प्टी आहे. सो वी सॉ दॅट की हा नसेल तर एरर देतो. सो आय मीन इफ यू यूज की व्हॅल्यू लाईक दिस, इट थ्रोज यू एरर इफ यू आर नॉट पासिंग इट. सो आय विल डू दिस डेटा डॉट गेट अँड देन आय विल डू डेटा डॉट गेट नेम. आणि ते नसेल तर मग हे तो एम्प्टी घेईल. सो दिस इज अ बेटर वे टू राईट दॅट कोड. आणि मग हा सगळा असाच घेऊयात. सो सगळ्या ठिकाणी आपण डेटा डॉट गेट घेतलाय. आता लायसन्स नंबर नाही पास केला तर तो एम्प्टी घेईल. सेव्ह इट अँड लेट्स अगेन पास दिस डेटा, सेंड. अँड नाव वी सी ड्रायव्हर ॲडेड सक्सेसफुल. सो यू कॅन सी दॅट आय डोंट हॅव एनी. ओके. प्रॉब्ली हे बाकीचे डिलीट केलेत, हे एक रिझन असू शकतं, कारण मी 8 डिलीट केले सगळेच्या सगळे आणि मग तो कॉन्टेंट टाईप टाकलेला. बट आय थिंक इन युअर केस इट शुड जस्ट वर्क. यू जस्ट फॉलो दिस स्टेप्स. बॉडीमध्ये आपण हा टाकणार काहीतरी डेटा अँड या तुमचा राऊट बरोबर असेल. ओके. नाव कमिंग बॅक टू द ओरिजिनल ट्रॅक आपला. आपण थोडं साईड ट्रॅक झालो. API आपण बघत होतो. सो वी हॅव दिस पोस्ट राऊट. पोस्टमध्ये आपण डेटा युजरकडून घेतला. अँड द ब्युटी ऑफ दिस इज दॅट वी कॅन सी की डेटा आपण कुठूनही कॉल करून टाकू शकतो. सो आपण इथूनही डेटा घेतलाय, तोही पास केला. आपण तिकडनं घेतला पोस्टमधून, तो पण चालला. आणि नाव इफ आय गिव्ह अनदर कमांड अबाउट गेट, आय कॅन गेट ऑल डिटेल्स ऑफ दॅट API ड्रायव्हर /1 गेट आणि सेंड करू. तो आपल्या त्या सिंगल ड्रायव्हरचा मिळाला आहे. आणि सेकंड करू आता आणि सेंड. तर आपण सेकंडमध्ये नेम ABC टाकलं होतं. आणि जर मी आता 23 घेतला, सेंड केला, तर ड्रायव्हर नॉट फाउंड हा एरर आला. बिकॉज वी हॅव रिटन ओव्हर हिअर इन द गेट दॅट जर ड्रायव्हर त्या आयडीचा नसेल तर एरर पास कर, ड्रायव्हर नॉट फाउंड. सो बेसिकली वी हॅव रिटन 3 APIs. इट मीन्स दॅट आपण तीन इंटरफेस तयार केलेत, ज्याच्यावरून बाकीचे लोक त्यांचे ॲप्लिकेशन्स तयार करू शकतील टेक्निकली. नाव वी हॅव टू यूज फेच मेथड, जे याच्यामध्ये दिलेलं आहे मी. सो आय विल शो यू राईट नाव. इट्स ऑल्सो न्यू फॉर मी. सो आय विल जस्ट क्रिएट index.html आणि इथे आय विल क्रिएट न्यू फाईल विच इज code.js फॉर एक्झाम्पल. आणि इथे इंडेक्समध्ये लेट जस्ट राईट H1 लिस्टिंग ऑल ड्रायव्हर्स. आणि इथे खाली घेऊ. आता आपण फ्लास्कमधून नाही घेते डेटा. वी वॉन्ट टू यूज जावास्क्रिप्ट. आणि जावास्क्रिप्टचा पार्ट थोडासा पुढे येईल. बट स्टील इवन इफ यू हॅव झिरो आयडिया अबाउट जावास्क्रिप्ट, हाऊ वुड यू डू इट? सो लेट्स गो टू GPT. आणि दिस वर्कड perfectly. Next, I am working on HTML page which should call
a JavaScript file and fetch, and using fetch method fetch the all drivers route and render it in the front end. So आपण थोडा कोड घेऊ and then we'll analyze it. We want like simplistic code. So let's see, templates driver static मध्ये टाकले. So right now for the sake of understanding we will not add it in the templates and static because that's not the core learning that I want to impart. इथे रेंडर टेम्पलेट घेतलंय त्याने. बरं ठीक आहे, तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जर व्यवस्थितच करायचा आहे तर पण ऑल राईट, तुम्ही तुमच्या एक्झरसाइजला रेंडर टेम्पलेट मधून काही टेम्पलेट्स रेंडर करा, पण आत्तासाठी दाखवायला मी नॉर्मल फाईलमध्ये घेतो. ठीक आहे, आणि हा सिम्पल जावास्क्रिप्टचा कोड आहे. ओके, सो आय विल जस्ट कॉपी दिस कोड राईट नाव आणि समजून घेऊ आपण कोडमध्ये काय होत आहे. code.js. बरं, आता इथे काय म्हणतो आपण, डॉम ॲड इव्हेंट लिस्नर हा एक इव्हेंट लिस्नर आहे. फेच ड्रायव्हर्स एक फंक्शन आहे आणि तो ह्या API ला कॉल करतोय, आणि जर मिळालं तर रिस्पॉन्स मिळाला नाही तर फेल टू फेच म्हणतोय, मिळाला तर रेंडर ड्रायव्हर म्हणतोय, रेंडर ड्रायव्हरमध्ये डेटा पास करतोय, आणि रेंडर ड्रायव्हरमध्ये तो एक लिस्ट तयार करतोय. जावास्क्रिप्टची लिस्ट झाली ही. तो डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय ID म्हणजे ड्रायव्हर्स लिस्ट नावाचा हे बघतोय एंट्री पॉईंट इन द UI, आणि मग या लिस्टमध्ये हे ड्रायव्हर्स पास केले आहेत. प्रत्येक ड्रायव्हरसाठी एक एलिमेंट तयार कर li नावाचा. ठीक आहे, सो थोडी इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग आली आहे आत्तासाठी, एवढं ठीक आहे. आणि इंडेक्स HTML मध्ये आय थिंक एवढंच पाहिजे मला आता, मी एवढंच घेतो, बाकी काही घेत नाही. सो विल कीप इट व्हेरी सिम्पल इंडेक्स, आणि एकच 2च लाईनचा कोड आहे. इंडेक्स HTML ओपन करू आपण. सो लेट्स ओपन रिव्हील इन फाईल एक्सप्लोरर अँड डबल क्लिक लिस्टिंग ऑल ड्रायव्हर्स, आणि आपल्याला काही मिळालं नाही आहे पुढे. सो आय Ctrl+Shift+I एकदा रिफ्रेश करतो. हां, आपण ते जावास्क्रिप्टची फाईलच कॉल नाही केली, सो मला इथे करावं लागेल स्क्रिप्ट आणि src = code.js, कारण ते एकाच लेवलला ठेवलंय म्हणून. आणि आता या पॉइंटला जर असं करतोय तर आय हॅव टू राईट हेड. सो फॉर सिम्प्लिसिटी आय विल राईट दिस HTML आणि हेड, आणि हा पार्ट हेडमध्ये टाकेल, आणि इथे बॉडी, आणि या 2 लाईन्स बॉडीमध्ये घेईल. ओके, so by default this file should run. When this file is running, this JavaScript code should run. आणि content loaded, I think it's by default जेव्हा पेज ओपन होतंय, तो पेज ओपन झाल्या याच्याकडे जातोय, हा डेटा घेतोय, आणि मग हा फंक्शन कॉल करतोय, आणि या फंक्शन प्रमाणे त्याने ड्रायव्हर्स लिस्टच्या आतमध्ये जे आपण इथे लिहिलंय ड्रायव्हर्स लिस्ट ID ने गेट होतं, गेट एलिमेंट बाय ID, ड्रायव्हर लिस्टच्या आतमध्ये तो इनर HTML लिहितोय, आणि त्या HTML मध्ये इथे अपेंड करतोय त्याला. असा कोड आहे. जावास्क्रिप्ट कोडचे सिंटॅक्सेस तुम्ही विसरूनच जा. यू डू नॉट इवन ट्राय टू मेमोराइज ॲट ऑल बिकॉज इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स. मोर दॅन कॉम्प्लेक्स, इट्स नॉट कॉम्प्लेक्स पर से, इट इज मोर I don't know, right? I don't have the right word. I wouldn't use the word complex, but it is unnecessarily complicated or /लेंदी पण म्हणू शकतो ऍक्च्युली. सो इथे तुम्ही बघताय 2 देनवाले आहेत. सो खूप अपडेट्स होत राहतात जावास्क्रिप्ट मध्ये, त्यामुळे फेच नंतर 2 देन आलेत, मग कॅच आलाय. सो आणि मग कॅच मध्ये हे स्टँडर्ड राहतं. सो लॉट ऑफ कोड इज प्रिटी कॉमन, but just focus more on kind of understanding what it might be doing, intuitive understanding. जसं मला अपेंड चाइल्ड म्हटल्यावर लक्षात आलं की अपेंड चाइल्ड म्हणजे काय की लिस्टवर तो अपेंड करतोय काहीतरी. लिस्ट काय आहे, HTML आहे. सो इनर HTML ठीक आहे, तो HTML आहे, इनर मला माहित नाही, पण इट्स अ पार्ट ऑफ HTML. त्याला तो अपेंड करतोय चाइल्ड मध्ये, आणि li ऍड करतोय. आता li काय आहे तर क्रिएट एलिमेंट, एखादा एलिमेंट आहे.
li नावाचा. सो li लगेच ट्यूब भेटते की लिस्ट आहे HTML मध्ये. सो इट्स अ लिस्ट एलिमेंट जो अपेंड होतोय या लिस्टमध्ये, आणि ही लिस्ट तो ड्रायव्हर्स लिस्टमध्ये टाकतोय, आणि ड्रायव्हर्स लिस्ट इथे हे केलेलं आहे. सो ULच्या आतमध्ये li टाकतोय. सो दिस एंटायर लूप इज काइंड ऑफ गिव्स मी समथिंग टू वर्क ऑन. जर एवढं पण नाही तर मग खूपच गोंधळलेली अवस्था असेल, पण एवढं असेल तर मग जो गोंधळ आहे तो राईट गोंधळ आहे मनामधला. ओके, सो वी डीड सम चेंजेस. आपण स्क्रिप्टमध्ये डायरेक्ट इथे पास केली आहे, आणि लेट्स रिफ्रेश, आणि इथे ड्रायव्हर्स झाली आणि तो कॉर्स एरर म्हणतोय. तो कॉर्स एरर इज टिपिकल एरर, वी हॅव टू फिक्स इट इन अ वे. सो थोडंसं ना याला खेळावं लागेल मला. तुम्ही वेन यू स्टार्ट युझिंग रेंडर टेम्पलेट फ्लास्कमध्ये हा एरर तुम्हाला येणार नाही. बट राईट नाव आय जस्ट टेल इट की right now I am directly running HTML and JS code, not through Flask per se. I am getting course error. Here are the two files. ओके, कॉर्स एरर तुम्हाला कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये जास्त रिलेव्हंट आहे. आता तुम्ही तो इग्नोर केला तरी चालेल, बिकॉज कॉर्स इज सॉर्ट ऑफ अ सिक्युरिटी एरर, की एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनला ॲक्सेस नाही करता येणार गोष्टी, असं ते म्हणणं आहे त्याचं. ब्राउझर ट्रीट्स दॅट ॲज क्रॉस ओरिजिन, ब्लॉक्स इट अनलेस फ्लास्क अलाउज इट. रेकमेंडेड सर्व HTML फ्रॉम फ्लास्क. बरं, सो फेच हे म्हणतोय ऑप्शन बी मध्ये. ओके, हां, सो हे जास्त चांगलं आहे त्यासाठी आपल्याला. सो आपण इथे फेच करताना /API त्याला माहीत नाही कोणाकडून करतोय, सो आपण त्याला फुल राऊट दिला. आणि लेट्स कम बॅक टू अवर कोड. Ctrl+Shift+I. ड्रायव्हर्स कॉर्स एरर स्टील 200. ओके, आणि बघू रिस्पॉन्स काय मिळतोय का नाही. बरं, API/drivers. बरं, सो देन डेटा रेंडर ड्रायव्हर्स, अपडेट JS कोड, इनेबल कॉर्स इन फ्लास्क. ओके, सो आपल्याला हे लागू शकतं. सो विल डू दिस. ही एक लायब्ररी आहे की ज्याच्यावरून आपल्याला तो कॉर्सचा एरर फिक्स करायला फ्लास्क मदत करतं. सो लेट्स कम हिअर, स्टॉप द सर्व्हर, pip install flask -course. install आणि from flask कॉर्स इम्पोर्ट केलं, आणि मग कॉर्स ॲपमध्ये टाकायचं आहे. सो आपण इथे कॉर्स ॲप अलाव ओरिजिन, सो आय थिंक ॲप इक्वल टू इथे लिहिलं आहे आपण कॉर्स ॲप. रन दिस अगेन, आणि लेट्स रन. ओके, सो आता आपल्याला हे आलेत 2. नाव यू कॅन सी द ब्युटी ऑर द अप्लिकेशन ऑफ API, की आपला HTML एका वेगळ्याच ठिकाणी आहे. सो ही HTML ची फाईल मी डायरेक्ट दुसरीकडेच घेतो. ह्या 2 फाईल्स आहेत, या मी या फोल्डरवरून काढतो आणि डायरेक्ट बाहेर घेतो इथे इंटर्नशिपमध्ये. न्यू फोल्डर, टेस्ट API रँडम, इथे पेस्ट करतो, आणि आता इथून फाईल रन करतोय. सो इट्स अ डिफरंट ॲप्लिकेशन. दिस HTML JavaScript इज अ डिफरंट ॲप्लिकेशन, and this Flask is different application, but they are able to interact with it. Why? Because Flask, which is a web server, जे या 127.0.0.1 पोर्टवर चालू आहे, त्याच्या आतमध्ये तो ऐकतोय की कोणी पण API/ड्रायव्हर्सला आलं की हा कोड रन कर. आणि आता इथे जर आपण प्रिंट टाकलं, तो इथे मी प्रिंट टाकतो, आणि इनसाइड गेट राऊट फॉर ड्रायव्हर्स, आणि याच्यावर खाली एक ब्लँक लाईन टाकू. And if we just run it like this,
यू कॅन सी राईट साईडला आपल्याला हे मिळतंय. अँड दिस इज हाऊ द टू अप्लिकेशन्स वर्क. मग तुमचं लेफ्ट साईडचं जे आहे फ्रंट एंड, दॅट कुड बी मोबाईल ॲप, इट कुड बी वेबसाईट, इट कुड बी इन रिॲक्ट, इट कुड बी जावास्क्रिप्ट, इट कुड बी XYZ. आणि तुमचं बॅकएंड कम्प्लिटली वेगळं आहे. त्या बॅकएंडला डझंट मॅटर की फ्रंट एंड कोणतं आहे. पायथन डझंट नॉट हॅव एनी क्ल्यू की कोण कॉल करतंय. पायथनला एवढंच माहिती आहे की कोणी पण 5000 पोर्टवर API ड्रायव्हरवर आलं की मला उत्तर द्यायचं आहे. मग तो कुठून पण येऊ, मग तो कर्लमधून येऊ, पोस्टमधून येऊ की HTML जावास्क्रिप्टमधून येऊ की XYZ. Now adding one more thing now. Let's say we want to add to this now. Okay, so let's try that as well as an additional, and then you can try uh, at your own. So बरं, इथपर्यंत काय कळतंय? इथपर्यंत काय आपण कसा फ्लो जातोय वगैरे वगैरे. ट्रॅक कळतोय ना तुम्हाला सगळ्यांना? येस, ओके. सो इज पेड फ्री, ओके, येस एक्झॅक्टली राईट, ओके. बरं, मग आता क्रिएटचं करून बघू आणि क्रिएटचा पोस्ट राऊट एकदा विल ट्राय टू गिव्ह इट अँड देन सी व्हॉट इज हॅपनिंग. ठीक आहे. सो फुल स्क्रीन, Ctrl+J. सो आपल्याला फ्रंट एंड लिहायचं आहे. सो वी नो दॅट वी हॅव टू हॅव इन्सर्ट. सो लेट्स से इथे मी ब्रेक टाकतो, न्यू लाईन टाकतो. सो हॉरिझॉन्टल लाईन, ॲड न्यू ड्रायव्हर. ठीक आहे. असं नको आहे आपल्याला. सो वी वॉन्ट टू क्रिएट H1, ॲड न्यू ड्रायव्हर. ठीक आहे. मग आता फॉर्म घेणार आपण, फॉर्म ID आणि फॉर्म. ओके. सो फॉर्ममध्ये आपण ID दिलाय, फक्त लेबल दिलंय की नावाचं लेबल काय, अँड देन इनपुट. सो लेबल हे काढून घेऊ आता अंडरस्टँडिंगसाठी. सो इथे लिहू ID नेम, हे नेम, आणि प्लेस होल्डर इक्वल टू इन्सर्ट नेम आणि इन्सर्ट लायसन्स नंबर. ऑप्शनल, ऑप्शनल नाही लिहिलं तर ते बाय डिफॉल्ट ऑप्शनल आहे. सो इन्सर्ट लायसन्स नंबर, आणि इथे बटन टाईप सबमिट म्हणतोय, ॲड ड्रायव्हर एवढंच म्हटलं. ओके. आता लेट्स गो टू द फ्रंट एंड. फॉर्म आला आहे आणि फॉर्मवर काहीच होणार नाही आहे. सो मी इथे लिहितो मानस आणि लेट्स से RX87 काहीतरी. ॲडवर काही होणार नाही आहे, फक्त फॉर्म रिफ्रेश होणार आहे. आणि वी कॅन ऑल्सो चेक की इथे काहीतरी लिहिलं तर रिक्वायर्ड लिहिलंय म्हणून तो हे आलं. सो दिस इज, तुम्ही जेव्हा कॅपस्टोन कराल तेव्हा दीज थिंग्स बिकम मोर इम्पॉर्टंट. की मी डायरेक्ट ॲड म्हटलं तर हे का आलं, प्लीज फिल आउट बिकॉज वी हॅव रिटर्न रिक्वायर्ड. ते नसतं तर मग त्याने नसतं घेतलं ते. इथे रिक्वायर्ड जे आपण लिहिलंय, दॅट रिक्वायर्ड इज दॅट. बरं. सो नथिंग इज हॅपनिंग ऑन ॲड. ओके. सो यू ऑल्सो सॉ की बिना देताना जर मी ॲड म्हटलं तर सबमिट होतच नाही, क्लिकच होत नाहीये. म्हणजे इट इज नॉट गोइंग बॅक एनिवेअर. बट मी ते लिहिलं तर मग बॅकएंडला कोड जातोय आणि आपल्याला काहीतरी उत्तर मिळतंय. बॅकएंडला म्हणजे कुठेतरी ते सबमिट बटन ऍक्च्युअली क्लिक होतंय. सो दिस इज द फ्रंट एंड व्हॅलिडेशन. आणि आपण व्हॅलिडेशन वेगळ्या ठिकाणी करतो. बॅकएंडला व्हॅलिडेशन करतो, फ्रंट एंडला व्हॅलिडेशन करतो. आता हे फ्रंट एंड व्हॅलिडेशन झालं. बरं, आता आपल्याला हा डेटा घ्यायचा आहे. देर आर मेनी वेज टू डू दिस. आपण फक्त जावास्क्रिप्ट म्हणून आता ट्राय करतोय की कसं घ्यायचं आहे. सो लेट्स गेट द फंक्शन, राईट फंक्शन टू गेट फॉर्म डिटेल्स अँड पोस्ट टू बॅकएंड route API drivers. So function add driver, prevent default एक कॉमन हे आहे आणि कॉमन. ठीक आहे. फेच 127.0.0.1:5000 API drivers, मेथड पोस्ट.
ठीक आहे, तर त्याने जो कोड दिला तो फक्त समजून घेऊयात. हा सेम कोड आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो, पण आता आपण ॲड ड्रायव्हर फंक्शन लिहिलंय आणि इथे ॲड ड्रायव्हर ठीक आहे. सो समहाव 1 सेकंड, हा कम्प्लीट नाही आहे आणि हां ठीक आहे, आता कम्प्लीट आहे. दॅट आय थिंक सो. एकदा आम्ही चेक करून घेऊ. लॉजिकली काय होतंय बघूयात, की इथे आपण बटन क्लिकवर काहीच करत नाहीये आणि ॲड ड्रायव्हर फॉर्म देऊन ठेवला या फॉर्मला मात्र आयडी. आणि जेव्हा आपण हे इम्पोर्ट करतो जावास्क्रिप्टची फाईल, इट इज ऑलवेज रनिंग. सो यू कॅन इमॅजिन दॅट दिस कोड इज ऑलवेज रनिंग ऑल द टाइम. सो इट इज ऑलवेज चेकिंग की याच्यावर त्याने इव्हेंट लिस्नर लावलाय आणि तो बघतोय सबमिट जर झालं, म्हणजे हा इव्हेंट लिस्नरवर जर सबमिट मिळालं त्याला ड्रायव्हर फॉर्मच्या, ड्रायव्हर फॉर्म हा आहे. सो आपल्याला इथे ॲड ड्रायव्हर फॉर्म करावा लागेल. तो मी इथे ड्रायव्हर फॉर्म ऐवजी ॲड ड्रायव्हर फॉर्मचा एलिमेंट घेतोय. त्या एलिमेंटला मी लिस्नर लावतोय आणि त्याचा सबमिट, हा टाईप सबमिट, त्याचा सबमिट जर मिळाला तर ॲड ड्रायव्हर कॉल कर. ॲड ड्रायव्हर कॉल केलं, या फंक्शनला जाईल, त्याला काही डिटेल्स मिळतील इव्हेंटचे. हे म्हणजे कसं आहे की डबल क्लिक अवॉइड करण्यासाठीच आहे, प्रिव्हेंट डिफॉल्ट म्हणतो त्याला. सो दिस इज अ कॉमन लाईन, विल इग्नोर इट फॉर नाव. आपण म्हणतोय नेम घे. नेम कुठून घे, तर हे इथे आपण त्याला स्पेसिफिक टाकू. इकडे नेम, सॉरी इथे नाही, आपण आय डी घेऊ. ओके, ड्रायव्हर नेम आणि ड्रायव्हर लायसन्स हायफन नंबर करू. ओके, सो हे आय डी, हे नेम आपण बॅकएंडला वापरतोय, हे आपण आता फ्रंट एंडला नाही वापरतोय. हे नेम बॅकएंडला आपण हा डेटा, पण आता आपण बॅकएंडला जावास्क्रिप्ट करून घेणार, त्याच्यामुळे आता याचं पण काही महत्व नाही आहे या नेम या शब्दाचं. आता आपण आय डी वरून खेळतोय. तो ड्रायव्हर नेम, ड्रायव्हर लायसन्स नंबर, हे सेव्ह करतो आणि इथे आपण म्हणतोय ड्रायव्हर नेम आणि इथे ड्रायव्हर लायसन्स नंबर ची व्हॅल्यू घे आणि ती नेम मध्ये सेव्ह कर आणि इथे लायसन्स अंडरस्कोर नंबर मध्ये सेव्ह कर, या व्हेरिएबल मध्ये सेव्ह कर, असं आपण त्याला म्हणतोय. मग आता त्याला पुढे म्हणतोय की डेटा नेम आणि लायसन्स नंबर, हा इथे लायसन्स नंबर करू. आता इथे डेटा ही की व्हॅल्यू पेअर झाली. सो इथे जे डेटा पास करतोय, हा डेटा मधला लेफ्ट साइडची जी की आहे, दॅट की इज बिंग गोइंग टू बी चेक्ड हिअर. दिस नेम मध्ये डेटा गेट मध्ये जी ही आहे, ही की ही इथून पास होते आता या केसमध्ये, इथून. तो मी याला नेम कोलन नेम करतो. तो नेम की ने मध्ये हे पाठव. दिस डेटा इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट वी डिड इन हिअर. आणि या बॉडीमध्ये जे आपण टाकलं होतं, या बॉडीमध्ये हे नेम जे दिलंय, हे लेफ्ट साइडचं नेम म्हणजे हे नेम झालं आणि राईट साइडचं नेम आपण मॅन्युअली पास केलं होतं. आता आपण म्हणतोय की राईट साइडचं नेम हे डॉक्युमेंटच्या या आय डीच्या एलिमेंटची व्हॅल्यू घे, HTMLच्या. सो यू कॅन सी द इन्फॉर्मेशन फ्लो कशी होते. मग ठीक आहे, चल, तुला डेटा मिळाला, तू फेच कर या कॉलला, एपीआय मेथड पोस्ट वापर, हेडर स्टॅक कॉन्टेंट टाइप ऍप्लिकेशन जेसन, बॉडीमध्ये घे जेसन स्ट्रिंगिफाय. ही जावास्क्रिप्टची मेथड आहे टू कन्वर्ट दिस डेटा इनटू अ प्रॉपर जेसन फॉर्मॅट. आणि मग जर तू पाठवलं, तू फेच कर, म्हणजे जरी फेचचा अर्थ आहे की तू मला मिळवून दे, तरी फेच म्हणजे कॉल करतोय आपण. सो वी आर कॉलिंग दिस विथ पोस्ट आणि याची रिक्वेस्ट जर मिळाली, ती रिस्पॉन्स मध्ये मिळेल. रिस्पॉन्स ओके नाही मिळाला तर एरर थ्रो कर, आणि रिस्पॉन्स नाही तर मग या मध्ये येईल. आणि त्याच्यानंतर पण आहे, सो रिस्पॉन्स ओके नाही मिळाला तर हे कर, अदरवाईज रिटर्न कर रिस्पॉन्सचा जेसन जो आहे तो. सो जे फ्रंट एंड देईल, फ्रंट एंडचा रिस्पॉन्स आता या केसमध्ये काय राहील, सॉरी बॅक एंडचा रिस्पॉन्स काय राहील या केसमध्ये, तर जर झालं तर हा राहील जेसनिफाय. सो रिस्पॉन्स डॉट जेसन मी इथे असं लिहितो, थांबा. सो इथे हे तुम्हाला कळेल. सो रिटर्न इथे करू रिसिव्ड कॉन्स्ट मध्ये घेऊ, कॉन्स्ट रिसिव्ह. इथे कॉन्स्ट म्हणजे ते व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी आहे, इक्वल टू रिस्पॉन्स डॉट जेसन आणि कन्सोल डॉट लॉग रिसिव्ड घेऊ, रिस्पॉन्स रिसिव्ड आणि रिटर्न रिसिव्ड. सो आपण डिबग करू ते.
ओके. सो आता आपण म्हणतोय की तुझा जर मिळालं आणि रिस्पॉन्स ओके असेल तर इथे जा, रिस्पॉन्स जेसनमध्ये घे आणि तो रिटर्न कर आणि मग त्याच्यानंतर डेटा आणि मग त्याला म्हण आता हे मॅन्युअली आपण म्हटलं ड्रायव्हर ॲडेड आणि डेटा जो फ्रंट एंड पास बॅक एंड पास करतोय. आय थिंक दॅट इज द एंटायर दिस ब्लॉक, एंटायर दिस इज डेटा. तो डेटा घे आणि मग तू फेच ड्रायव्हर परत कॉल कर रिफ्रेश करण्यासाठी. तो हे जर नाही केलं तर तो ॲड होईल पण दिसणार नाही. तर आपण म्हणतोय फेच परत कर आणि मग हा फॉर्म रिसेट कर, म्हणजे या फॉर्म मधला डेटा गायब कर, नाहीतर मग तो ऍड केल्यानंतर डेटा दिसेल तिथे. आणि हे सगळं नाही झालं तर एरर कॅच कर, असा हा कोड आहे. ऑल राईट. सो अगेन nobody would expect you to write it from scratch, but you should be able to make changes at least, की कुठे चेंज करायचं आहे, काय गोष्टी आहेत. आणि मग हळूहळू बघून बघून ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की देन 2 वेळा लागतील, मग कॅच येतो आणि मग लिहितानाही असा ॲरो द्यावाच लागतो. हे ऑटोमॅटिकली करता करता गोष्टी कळतील. सो वी आर नॉट वरीड अबाउट दॅट. आता येऊ आपण परत आपल्या या फाईलमध्ये आणि 2 दिसत आहेत आपल्याला. आता तिसरा करू XYZ आणि लायसन्स नंबर आहे XYZ लायसन्स ॲड ड्रायव्हर. ठीक आहे. आता आधी काय झालं माहीत नाही, पण इथे ड्रायव्हर्सवर आलो आणि LIC ओके, हे तर त्याला मिळालेले आहेत. तो पेज रिफ्रेश होऊन गेलं म्हणून आपल्या इथे चेक नाही करता येते की काय मिळालं एक्झॅक्टली. रिफ्रेश करू. बरं. सो डेटा सेव्ह तर नाही झाला, पण इनसाइड गेट राऊट सेव्ह केल्यावर काय झालं ते बघायचं होतं आपल्याला. बरं, आपण अजून एक करून बघू. ठीक आहे. सो वी विल पुट इट हिअर. ओके. कंट्रोल B. ऑल राईट. रिफ्रेश. इनसाइड गेट बरोबर होतं आणि आता QQQ आणि L ॲड ड्रायव्हर. इनसाइड गेट तर म्हणतोय त्याने पोस्टमध्ये आलाच नाही वाटतं तो, कारण पोस्टमध्ये जर आला असता तर इथे तरी आला असता. ऑल राईट. सो आता आपण चेक करू ड्रायव्हर हायफन नेम बरोबर आहे का. तो बरं, हां. आता ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम अगेन नाव वी विल पुट अवर डिटेक्टिव्ह हॅट ऑन. आय विल चेक की या फंक्शनमध्ये तरी येतोय का पहिल्यांदा. सो आय विल फर्स्ट से की आता प्रत्येक लाईनला टाकेल मी console.log आणि तुम्हाला फ्रंट एंडला करायला हे लागणारच आहे. सो मेक इट अ हॅबिट टू हॅव मोर दिस डिबग स्टेटमेंट्स. ठीक आहे. आणि आता इथे म्हणेल मी console.log. आता हे कन्सोल लॉग्स याच्यासाठीचे झाले जावास्क्रिप्टचे. ओके. आणि इथे लायसन्स नंबर आहे. सो console.log आणि डेटा सेंट काय इथपर्यंत तरी येतोय का बघू फ्रंट एंडमध्ये. सो आता रिफ्रेश अँड पास इट आणि कन्सोल ओपन करू ॲड ड्रायव्हर. तो तिथे पण नाही येते आणि तो म्हणतो रीडिंग कॅनॉट रीड द प्रॉपर्टी ऑफ नल रीडिंग ॲड इव्हेंट लिस्नर. ओके. सो कुठेतरी मायनर इश्यू आहे ॲड इव्हेंट लिस्नर. तो हा कोड पाठवू याला आता GPTला. सो कॅनॉट रीड द प्रॉपर्टी. आणि जावास्क्रिप्टचे फ्रंट एंडचे भले ते रिॲक्ट असतो की जावास्क्रिप्ट असतो तुम्हाला इथेच मिळणार आहेत कन्सोलमध्ये. सो लेट्स गो टू GPT. त्याला तो एरर पास करू आणि आपला कोड पण दाखवू एकदा त्याला की दिस इज द एरर अँड हिअर इज द कोड. आणि HTMLचा पण पाठवून देऊ आत्तासाठी. is returning null, so calling this script. This happened because your script runs before HTML exists. Since you load script खाली ॲड करायला लागेल असं. कीप स्क्रिप्ट इन हेड बट ॲड डिफर. ओके. हां, हे डिफर टाकणं गरजेचं आहे. डाउनलोड नाव रन आफ्टर HTML इज पास्ड. ऑल राईट.
आणि ऑल्सो फिक्स युअर इव्हेंट लिस्नर टू बी इनसाइड डॉम कॉन्टेंट लोडेड. ओके, हां. सो कपल ऑफ थिंग्स. व्हॉट इट इज सेइंग इज की आता काय होत आहे की HTML आधी रन होऊन जावास्क्रिप्ट रन होऊन जाते डायरेक्टली आणि HTML लोडच होत नाहीये त्याच्या आधी. तो डिफर टाकल्यामुळे तो म्हणतो की HTML लोड होऊ दे. सो दिस इज अबाउट ऑर्डर की कोण आधी रन होत आहे. तर या केसमध्ये डिफर टाकल्यावर तो म्हणतोय की डाउनलोड करून ठेव, पण HTML झाल्यानंतर रन कर. HTML पार्स झाल्यावर तू स्वतःला रन कर म्हणे जावास्क्रिप्ट फाईलला. आणि सेकंड म्हणतोय की इव्हेंट लिस्नर इनसाइड डॉम कंटेंट ओव्हरलोडेड, आणि याचा अर्थ कॉन्स्ट फॉर्म आणि या गोष्टी. रिमूव्ह दिस लाईन. सो लेट्स गो टू कोड आणि इथे फेच ड्रायव्हर्सच्या बरोबर कॉन्स्ट फॉर्म. सो ही लाईन त्याने सेपरेट केली. सो ही लाईन आपण आधी इथे घेऊ आणि आता इथे आधी आपण म्हणतोय की कॉन्स्ट फॉर्म इक्वल टू ॲड ड्रायव्हर फॉर्म, आणि मग त्याला इव्हेंट लिस्नर सेपरेटली लावला. सो एका लाईनमध्ये न घेता तो 2 लाईनमध्ये घेतोय आणि हे केव्हा करतोय, इव्हेंट फाईल लोड झाल्या. ओके, ऑल राईट. नाऊ लेट्स ट्राय अगेन. रिफ्रेश. आता काही एरर नाही आहे कन्सोलला. ओके, सो इन्सर्ट नेम QQQ, लायसन्स नंबर LN, ॲड ड्रायव्हर. येस, तो तिसरा झाला आहे. आणि आता आपण प्रत्येक पॉईंट चेक करू शकतो. ॲड ड्रायव्हर फॉर्म सबमिट झाला 38 नंबरच्या लाईनवर. मग ड्रायव्हर नेम मिळाला, लायसन्स मिळाला, डेटा मिळाला, रिस्पॉन्स रिसिव्ड मिळाला, आणि मग ड्रायव्हर ॲडेडचं रिटर्न मिळालं, आणि फ्रंट एंडने हे पाठवलं होतं बॅक एंडकडून. सॉरी, बॅकएंडने हे पाठवलं होतं फ्रंट एंडला. API ड्रायव्हर्सच्या आतमध्ये ड्रायव्हर ॲडेड सक्सेसफुली. सो दिस मेसेज गॉट रिसिव्ड टू द फ्रंट एंड नाव. And this is how you build sort of end-to-end API based front end and back end. In this case, front end is pure JavaScript. And it's okay. You should be comfortable with multiple things. So आता तुम्ही JavaScriptचं ट्राय कराल. पुढचा चॅप्टर आपला थोडासा JavaScriptवर जाईल. But then it helps you to see data कसा flow होतोय. And that is very important to see how exactly data is flowing. So आपण to just summarize, for the adding part, आपण फॉर्मला एक ID दिला आणि मग 2 इनपुट बॉक्स घेतले, नाव आणि लायसन्स साठीचे, त्यांना पण ID दिले आणि सबमिट बटन घेतलं. नंतर आता आपण जावास्क्रिप्टमध्ये आता आपल्याला HTML शी खेळायचं आहे. सो HTML बाय इटसेल्फ इज डम. इट डज नॉट अंडरस्टँड व्हॉट टू डू. जावास्क्रिप्ट कन्वर्ट्स इट इनटू इंटरॅक्टिव्ह कंपोनंट्स. आता जावास्क्रिप्ट काय म्हणतं की ठीक आहे, तू तुझा कोड लिहिलाय, तर मी तुझ्या कोडमधल्या या एलिमेंटला फॉर्ममध्ये सेव्ह करतो, फॉर्म नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये, आणि त्या व्हेरिएबलमध्ये मी बघत राहतो कोणी पण क्लिक करतोय का तो फॉर्म, आणि जर क्लिक केलं तर मी फंक्शन कॉल करतो. आता त्याला फुल पेजचा ऍक्सेस आहे. मग तो त्या फंक्शनमध्ये म्हणतोय की मी तुझा एलिमेंट पण घेतो की एक्झॅक्टली काय टाईप केलं होतंस तू, मग तू या आयडी मध्ये, नावाच्या आयडी मध्ये काय घेतलंय तर मला असं कळतं, लायसन्स नंबर मध्ये काय घेतलंय असं मिळतं. बरं, आता माझं काम आहे की मला एका API ला पाठवायचं आहे जो ऍक्सेप्ट करणार आहे. आय डोंट केअर की त्याच्या आतमध्ये काय होणार आहे. द ओनली थिंग आय केअर इज की काय राऊटला पाठवायचं आहे, काय मेथडने पाठवायचं आहे, आणि काय बॉडी पाठवायची आहे. आय ओनली नीड टू नो दीज 3 थिंग्स. माय जॉब इज ओनली टू एन्श्योर की या 3 गोष्टी होत आहेत. बॉडी काय पाठवायची आहे याच्यासाठी हा सगळा खेळ होता आपला, की फॉर्म तयार करा, फॉर्म मध्ये नेम आणि लायसन्स नंबर पास करा. ऑल ऑफ दिस इज जस्ट टू फॉर्म दिस बॉडी. मग ते आपण बॉडी तयार केली, आपण फेच केलं, आणि मग आता फेच या मेथडला देर इज अ सिंटॅक्स देन. दुसऱ्या देन मध्ये आपण त्याला पहिल्या देन मध्ये आपण ऍक्च्युली त्याचा रिस्पॉन्स घेतला, आणि मग रिस्पॉन्स रिसिव्ड आपल्याला दिसतंय इथे. रिस्पॉन्स रिसिव्ड काय आहे तो, सो हा प्रॉमिस मिळतो. प्रॉमिस आता आपण इग्नोर करूयात काय. तर त्याला एक रिस्पॉन्स मिळाला, आणि त्यालाच त्याने आणि त्याला कन्वर्ट केलं डेटामध्ये. म्हणजे हा जे प्रॉमिस दिसतंय हेच ऍक्च्युली डेटा
इथे मिळतोय त्याला की युजरने जो पाठवलाय. सो आपल्या फ्रंट एंडला जर खेळायचं असेल तर आपण या ब्लॉकमध्ये खेळणार. पण या ब्लॉकमध्ये आपण म्हणतोय की ठीक आहे, आता परत फेच कर ड्रायव्हर फेचमध्ये आपण काय दिलं होतं? फेच ड्रायव्हरमध्ये आपण आपला आधीचा एपीआय कॉल करतोय की जो गेट रिक्वेस्ट वाला आहे. आता गेट असल्यामुळे आपण इथे काहीच पाठवलं नाही, आपण डायरेक्ट असं पाठवलं. पण पोस्ट होतं म्हणून आपल्याला इथे मेथड पोस्ट, हेडर्स आणि बॉडी हे पाठवावं लागलं. So this is how you want to do, and this is what we have done for drivers. And then similarly you have to do it for book and author. आधी फक्त ऑथरची करा आणि नंतर मग त्यात बुक ऍड करा. आता आपण वन टू मेनी रिलेशनशिप साठीचं नाही करत आहे. दॅट यू कॅन डू ट्राय, बट फॉर बिफोर दॅट यू हॅव टू फर्स्ट डू इट फॉर ऑथर in your example. So if you go to app.py, ओके, इथे आणि हे सगळ्यांना अपडेटेड नाही मिळाले रेपो, कारण मी काल अपडेट केली ती. सो तुम्हाला इथे मिळेल ती डिस्कॉर्डमध्ये अनाउन्समेंटमध्ये. सो आपण काय म्हणतोय, ऑथर नावाचा नवीन क्लास घ्या आणि त्याला क्रड एपीआय लावा. हे सिम्पल आहे बिकॉज इट इज जस्ट लाईक बुक. फक्त एक कॅच आहे की बुक आणि ऑथरमध्ये तुम्ही वन टू मेनी रिलेशनशिप लावाल. सो तुम्हाला एपीआय कॉल करताना ती रिलेशनशिप पण हँडल करावी लागेल जेसनमध्ये. आणि सेकंडमध्ये जे आपण म्हणतोय की सिम्पल फ्रंट एंड बनवायचंय, ते असं बनवायचंय जसं मी आता दाखवलं की ज्याच्यामध्ये क्रिएट, एडिट, आता फक्त क्रिएट दाखवलंय आपण, क्रिएट आणि रीड. यू कॅन डू दॅट फॉर अदर्स ॲज वेल. आणि मग ते झालं की पेजिनेशन इज स्मॉलर थिंग, इट्स फाईन, बट ह्या दोघांना तुम्हाला थोडा वेळ लागेल. अँड बट देन इट्स अ गुड एक्सरसाइज. इट टेक्स अस वन स्टेप क्लोजर टू अवर कॅपस्टोन प्रोजेक्ट ॲज वेल. Yes, any doubts or just comments? Sir, what was the use of the chords? Course is to avoid attacks basically. It means that who has access to your API endpoint. That is what Course allows. So it's cross origin something. So let's just see. It is cross origin resource sharing. So resource, we saw that a resource is like a class, and cross origin means that your original point is let's say xyz.com, and then but I am accessing from my IP address. So it's kind of like I am sitting in a different network, you are sitting in different network, but you are the one who's running and giving access to this resource. So this terminology is signifies this concept that there are one body is trying to access another body, which is resource, another body's resource. So it is a browser-based security rule that controls is JavaScript running on this website allowed to make requests to that server. So I am client, I am trying to access your site is the server. So CORS exists to protect users, not servers. And then what is origin? And origin is defined by three things: a scheme plus source. So we'll have to read this little bit more. So examples already, okay, HTTP, the core CORS rule. JavaScript is not allowed to read responses from different origin unless server explicitly allows it. So the server should allow, only then JavaScript can read. Now our API request was being called from JavaScript. When we are trying to do postman curl, there was no issue. But when we started using JavaScript, it gave us issue, and then we improved our app, and then we added CORS. So this is specifically applicable to JavaScript. And then it is saying that server should allow it. So now it's my guess, not guess per se, but because we have imported it, we can say that when we wrote that line, CORS app, which is here,
When we wrote this, we are kind of giving permission to JavaScript to access this server, to access app, which is Flask, which is a server. Before using the chords, so JavaScript was not running properly. When you Exactly. added when you added the chords, Then JavaScript, right? Assuming your code is correct. If your code is anyway wrong, then you have to fix other errors. But let's say you have solved all errors, and the function and you don't have this course. I'll comment it now, for example, and let's just see that we have this, and let's run refresh and see now gave us the error failed to fetch. And if I click on it, if I go to network tab, if I go to drivers, it does say that it's course error, and that's fairly common, especially I mean in terms of development, it is at least common that you have to fix it. Fix in the sense the server should allow the backend. And here also we can directly go to that line. So it says line number 28 and error is here. Let's say I'll close this, and here the status in the status it is showing us course error in the code 9. So somewhere here is the error. So it's not technically error, it's just that your server is saying no, you don't have access to me. I am not giving access to anyone. Now if I do this and refresh, and now it is working because it says that yes, you can access me. And then later on there are more kind of customization that you can do, that you can allow specific IP addresses as well. So now here it is saying that how servers allow cores. So if I say core access control allow origin HTTP example.com, so it means that only requests coming from example.com are allowed. If you do star, it says that anyone is allowed. So right now we are saying anyone is allowed. Now if I show you our AI Lila code, let's say if I go here and if you go to app.py and then let's say CORS, and here we are saying that our API is allowed only on ailila.com and www.ailila.com. So that means that tomorrow if google.com or anybody else tries to access any route from on this /API or /admin, our backend will not support it because it's a security flaw then. But if I write star over here, then anybody can access our backend route. And then in the backend, if I not handled whether it is the admin email or XYZ, then the other people can access that. So this is a access level kind of security mechanism. But it's enough to know this for now. As long as it works for now. Once we are at that stage when we are in the deployment phase, we'll go in more in detail and we'll try making few changes in the in these values like course origin, and then see whether it actually allows or not, etc., etc. All right, so I'll stop the video.